नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती. आदिती तटकरेंच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध, तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलल्यानं शिवसैनिकांमध्ये होती नाराजी. सैफ हल्ला प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा कोर्टाला संशय. आरोपी मोहम्मद शहाजादकडे बांगलादेशची कागदपत्र. 6 महिन्यापूर्वीच मुंबईत दुसऱ्या नावानं वास्तव्य करत असल्याची माहिती. आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी बांगलादेशातील असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश. आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका, तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्याच अवतीभवती म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर. सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर ठाण्यात पकडला. आता ठाण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू. संजय राऊतांचा नाव न घेता शिंदे गटाला टोला. पहाटेचा शपथविधी हे अजितदादांच्या पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र. भाजपासोबत जाऊ नका, दादांना पाया पडून सांगत होतो. सुनील तटकरे साक्षीदार. शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही. कुणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. भीड हत्या प्रकरणावरून मला टार्गेट केलं जातंय. निर्गुण हत्येचं कुणीही समर्थन करू शकत नाही. देशमुखांच्या मारेकरांना फाशी व्हायला हवी. राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. भीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते. आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार. तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या. सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर. संघ भाजपा समन्वय बैठकीचा समारोप. छोट्या घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या. शासनाच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपा मंत्र्यांना सूचना. बीडच्या प्रियंका इंगळेंच्या नेतृत्वात भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात नेपाळवर मात करत महिला आणि पुरुष संघाची ऐतिहासिक कामगिरी. पंतप्रधान मोदींकडूनही ट्विट करत अभिनंदन. मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. क्रिकेट प्रेमींनी स्टेडियम गजबजला. सुवर्ण महोत्सवासाठी दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेत्यांची हजेरी. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव. शास्त्री पूल परिसरातल्या सेक्टर 5 मधील घटना. तंबू आणि साहित्य जळून खाक. अग्निशामक दलाकडून परिसर सील. आग नियंत्रणात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होणार. रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न.